नमस्कार मुलांनो, हाऊ ग्लास इज मेड हा पाठ आपण पाहतोय. रसायनशास्त्रामध्ये हा खरं तर पाठ असायला पाहिजे, परंतु तुम्हाला या बाबतीचं ज्ञान राहावं म्हणून हा पाठ सामील केलेला आहे. आपण जे दैनंदिन जीवनामध्ये काच वापरतो ते कोणत्या प्रकारचे आहेत आणि कसे होतात, यामागचा इतिहास काय आहे आणि आणखीन त्याचे प्रकार किती, ते कसे बनवले जातात, त्याला आकार कसा दिला जातो, या बाबतीची थोडीशी माहिती आपण या पाठात पाहणार आहोत. आणि तो आपण पाहूया. काच कसा बनतो, कसा तयार होतो, या काचाचं चित्र आपल्याला दिसतंय. आता ग्लास इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सबस्टन्स. काच हे एक सर्वात जास्त महत्त्वपूर्ण असं एक काय आहे, हे साधन आहे, वस्तू आहे. इथं आपल्याला काय करायचे की या सगळ्या गोष्टी आपण शिकत असताना आपणाला सबस्टन्सकडे लक्ष द्यायचे. काच इंग्लिशमध्ये त्याला ग्लास म्हणतात. ब्युटिफुल सुंदर, सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ. दॅट की वी सी अराउंड आपण पाहतो. वीचा अर्थ तर आम्ही पाहतो नाही घ्यायचं आहे, तर आपण पाहतो. अराउंड युअर सेल्फ तुमच्या भोवती पाहतो. अँड सी हाऊ मेनी थिंग्स यू कॅन फाइंड दॅट आर मेड ऑफ ग्लास. आता काचेपासून कोणकोणत्या गोष्टी बनतात, कोणकोणत्या वस्तू बनतात हे तुम्ही पाहू शकता. यामध्ये काय आहे, लाईट बल्ब आहे. त्याच्यानंतर काय आहे, बॉटल्स आहेत. त्याच्यानंतर जार आहे, ग्लासेस आहेत, मार्बल्स आहेत, विंडो पेन्स आहेत. इथं फक्त नमुन्यादाखल ज्या काही वस्तू दाखवल्यात त्या बघायच्या. विंडो पेन्स म्हणजे काय, खिडक्याची तावदानं. बॉटल्स म्हणजे बाटल्या आहेत. जार म्हणजे आपण ज्याला जग म्हणतो असं. ग्लासेस म्हणजे गिलास म्हणतो मराठीमध्ये, आपण त्याला पेला म्हणतो ते. आता नेम जस्ट अ फ्यू. इथं फक्त नावं थोडीच तुम्हाला दाखवलीत. वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम. हा काच येतोच कुठून, म्हणजे या वस्तू बनण्यासाठी काच येतो कुठून. जर तुम्हाला सांगितलं, हॉटेलमध्ये गेलो आणि म्हणतो की त्याला मला फ्रुटी द्या म्हणलं, हा फ्रुटी शब्द ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येते की कुठंतरी आंबे पिकवलेले आहेत, त्या आंब्याचं रस काढला आहे आणि त्यापासून फ्रुटी बनवलेली आहे. हे तर तुम्हाला मान्य आहे. म्हणजे त्या फ्रुटीचा जे बूड आहे ते कुठं आहे, आंब्याकडे येतं. आंब्याकडे आलं की झाडाकडे येतं, झाडाकडे आलं की बगीच्याकडे येतं. तसं काचचं कुठून येतं, काच उपलब्ध आपल्याला कुठून होतो, तेही बघायचं आपल्याला. द ग्लास दॅट इज यूज्ड टू मेक सो मेनी एव्हरीडे थिंग्स इज अ मॅन मेड मटेरियल. इथं सगळ्यात सोपा शब्द एक आहे, तो म्हणजे की हे जे लिहिलेलं आहे त्या लिहिण्यामागं परत एकदा तुम्ही बघायचं की हा जो दिस ग्लास, तो काच, दॅट इज यूज्ड, तो मेक बनवला जातो सो मेनी एव्हरीडे थिंग्स. दैनंदिन जीवनातल्या विविध वस्तू, खूप वस्तू बनवल्या जातात त्या काचेच्या, जे मॅनमेड मटेरियल आहे, माणसानं बनवलेलं ते साहित्य आहे, निसर्गानं नव्हे. निसर्गानं आणि माणसानं बनवलेलं यातला फरक तुम्हाला लक्षात असावा. तो म्हणजे एक असा की आंबा हा आपोआप झाड लावल्यास लागतो, पिकतो, तोर येतो वगैरे वगैरे. नख जर काढले तर परत नख येतात, केस कापले तर परत केस येतात, हे माहिती आहे आपल्याला. एखाद्या पायाला जर जखम झाली तर खपली धरतं आणि पुन्हा आपली त्वचा एकरूप होते. डाग राहतो परंतु त्वचा मात्र जुळते, हे निसर्गतः. इथं काही माणसाला काही करता येत नाही. पण निसर्ग जसा गवत आणतो, पाणी आणतो, पाऊस आणतो, वारं येतं, तसं इथं काच निसर्ग आणत नाही, तर काच माणसाने विविध वस्तू वापरून तयार केलेला आहे.
कॅन गेस व्हॉट इट इज मेड फ्रॉम. तुम्ही अंदाज करू शकता का की हाच काच कशापासून बनवला जातो. फ्रॉम है ना. इट मेनी सीन अनबिलिएबल. हे खूप काही अविश्वसनीय गोष्ट आहे. विश्वसनीय वस्तू आपला विश्वास बसत नाही की काच हा माणसानं तयार केला आहे. आणि होतो कसा. आता होतो कसा हे जर आपण पुढं माहिती करून घेण्यासाठी गेलो. पुढची माहिती काय सांगते की आश्चर्यच वाटते आपलं. आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. का विश्वास ठेवत नाही. त्याचं एकमेव कारण असं आहे की बट दीज क्लिअर ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग. हे पारदर्शक असतं, इकडून तिकडचं दिसतं आणि दिसायला सुद्धा स्मूथ असतं. दिसायला स्मूथ मटेरियल आहे. इज ॲक्च्युअली मेड फ्रॉम. इथं फ्रॉम घ्यायचं आहे मुलांनो. इथं फ्रॉम घ्यायचं आहे. टायपिंगला चुकलेलं आहे. प्रिपोजिशन घ्यायचं इथं आर आणि ओ आणि परत इथं यम. हे चूक आहे स्पेलिंग. फॉर्म सँड. हे वाळूपासून बनवलेलं साहित्य आहे. त्याच्या पदार्थ आहे. त्यावर आपण विश्वासच ठेवू शकत नाही. वाळूपासून इकडून तिकडचं दिसण्यासारखा पदार्थ होतो हे काय आपल्या आश्चर्य वाटत नाही का. आपण एखाद्या भिंतीला गिलावा केला तर पलीकडचं आपल्याला दिसतं का. वाळूत गिलावा केला आणि पलीकडं दिसतंय नाहीच. ग्लास इज मेड. आता ग्लास हा काच हा बनवला जातो हिटिंगवर लक्ष द्या. आता हिटिंग म्हणजे तापवलं जातं. अ मिक्सर ऑफ क्लीन व्हाईट सँड. स्वच्छ आणि सुंदर अशी पांढरी वाळू मिक्स करून मिश्रण करून त्याच्यामध्ये काही केमिकल म्हणजे रसायनं मिसळले जातात. एक दिले बा केमिकल. हे केमिकल्स म्हणजे रसायन. अनेक गोष्टी केलं यस लावून इथं लाईक सारखी कशासारखी सोडा आणि लिंबू याच्यासारखी मिश्रण एका जागी करून त्याला तापवलं जातं. खूप तापवलं जातं. आणि ते कुठं तापवलं जातं. ते तापवलं जातं. आता इथं वाक्य दिलं बघा. या वाक्याकडं थोडंसं लक्ष द्या. द मिक्सर इज हिटेड इन अ फर्नेस. फर्नेस म्हणजे भट्टी. भट्टीत हे मिश्रण तापवलं जातं. कधीपर्यंत तापवलं जातं. टिल तोपर्यंत. आता इथे टिल आहे ना. या टिलकडेही लक्ष द्या. हे टिल म्हणजे तोपर्यंत तापवलं जातं. काय. हीट म्हणजे काय. ते म्हणजे काय. हे मिक्सर. या मिक्सरसाठी मुलांनो इथल्या का या मिक्सरसाठी इथं सर्वनाम काय वापरले हो का. हे ईट वापरले हो का. हे परत मी गोल करतो. इट टर्न्स. हे वळत नाही म्हणजे आपण जसं रस्ता बदलतो तसं नाही. ते इंटू हॉट. हे सगळं मिश्रण कशाचं. वाळूचं, सोड्याचं, लिंबूचं हे मिश्रण जोपर्यंत ते गरम होत नाही, गरम होऊन पातळ होत नाही, पातळ होऊन काचत रूपांतर होत नाही, तोपर्यंत ते तापवलं जातं. कुठं. भट्टीमध्ये. जेव्हा म्हणजे काय आहे इथं जेव्हा दिले बघा. आता वेन आहे इथं. ह्या वेनचा अर्थ केव्हा घ्यायचा का नाही. व्हेनचा अर्थ इथं जेव्हा होतो. व्हेन इथं कनेक्टिव्ह झालेला आहे. व्हेन इट कूल्स डाऊन. जेव्हा हे थंड होतं. इट बिकम्स स्टीप अँड हार्ड. आता ईट पुन्हा अजून आले. ईट पुन्हा आलं. ईट कुणासाठी वापरलं. तेच मिक्सर ज्यावेळेस ताट होतं, हे थंड होतं, त्यावेळेस ते ताट होतं, कडक होतं आणि हार्ड होतं, कठीण होतं. आता कठीण होतं. एखादा पदार्थ पाणी घालून ठेवला आणि वाळलं ते कडक होते. तुम्हाला सोपं सांगतो. आपण जर फ्युकालची डबी काढली, फ्युकालच्या डबीचं टोपण उघडं केलं किंवा फ्युकाल सांडलं रस्त्यावर किंवा हातावर सांडून घेतलं, कागदावर सांडून घेतलं, तसंच ठेवलं तर ते पुन्हा कडक होतं ना. तसं ते ताट होतं असं. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, स्टीप अँड हार्ड. एकदा ग्लास थंड आणि हार्ड कठीण झाला की काय होतं. इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट. एकदा जर का काच पातळ गरम करून जो पातळ झालेला असतो तो जर थंड झाला, कडक झाला, कठीण झाला तर मात्र त्या काचेला आकार देणं शक्य नाही.
ग्लास इज ब्रिटल. काच हा कसा असतो? ठिसूळ असतो. दॅट मीन याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा होतो की काय इथं दॅट मीन्स याचा अर्थ असा आहे की इट 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 आलं इथं इट हे एक वचनी आहे म्हणून इथं काय लागलं क्रियापदाला? इथं येस लागले. इट ब्रेक्स इझिली. ते सहजपणे फुटतं. तुम्हाला माहीत आहे ठिसूळ वस्तू कशा असतात? त्या ठिसूळ वस्तू कोणते तेही बघा तुम्ही. आणि मग याच काचेचे गुणधर्म सांगितले तेही लक्षात ठेवा. इट इज नॉट टू बी शेप्ड इन टू डिफरंट वेन इट इज स्टील हॉट ऑर सॉफ्ट. मग पुन्हा हे शक्य नाही की वेगळ्या आकारामध्ये त्याला आपण काय करू शकतो? बदलू शकतो. या वाक्याचा अर्थ तुम्हीही थोडासा काढायचा. या वाक्यातला अर्थ काढताना तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपण तिथं काय बोलतोय. व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड. दुसरं तिसरं काही नाही. जास्तीत जास्त पातळ ग्लास म्हणजे काय? तो हॉट आहे. यू कॅन पॉवर इट. पॉवर सांगितलं मला POUR पॉवर. हे आपण ओतू शकतो. कुठं ओतू शकतो? कुड इट, रोल इट आणि प्रेस इट ऑर इवन ब्लो इट टू मेक. आता आपण ओतूही शकतो, बनवूही शकतो, वाहू शकतो. काय बनवण्यासाठी? तर व्हरायटी ऑफ शेप्स, वेगवेगळ्या आकाराला म्हणजे वेगळ्या आकाराला तयार करण्यासाठी आपण त्याला दाबू शकतो, दबाव देऊ शकतो, दाब देऊ शकतो, त्याला गोल करू शकतो. म्हणजे जसं वाटेल तसा आकार आपण त्या पातळ द्रव्याला देऊ शकतो आणि तिथून आपण काच तयार करू शकतो. हॉट लिक्विड ग्लास इज पॉवर्ड इन टू मोल्ड्स. हा जो पातळ म्हणजे द्राव्य काच आहे, गरम द्राव्य काच आहे, तो एखाद्या साच्यामध्ये ओतून तिथून त्या साच्याद्वारे विविध वस्तू देखील आपल्याला बनवता येतात. अँड हार्डन टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हेरायटी शेप्स. आता व्हेरियस शेप्स, व्हेरियस म्हणजे काय? वेगवेगळे. व्हेरियस म्हणजे विविध. व्हेरियस म्हणजे काय? विविध. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. व्हेरियस म्हणजे विविध. हे व्हेरियस आहे. आर्टिकल्स म्हणजे वस्तू आहे. साईजेस, व्हेरियस शेप्स आणि साईजेस, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या आकाराचे, उंचीचे आणि वेगवेगळ्या आकाराचे देखील. दोन्ही शब्द एका जागी आता वाकडा, तिकडा, गोल, तिरकस, अंडाकार वगैरे वगैरे. हे आपण काय करू शकतो? साईज म्हणजे उंची, लहान, मोठा वगैरे वगैरे. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट. आणखीन एक याचा उपयोग आपण करू शकतो. तो पातळ असा एखाद्या धातूवरती बरं का. बघा आता इथं दिले होते ग्लास. इथं जे दिलेलं वाक्य आहे ते वाक्य लक्षात ठेवायचं. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड. एखाद्या काचेचा शीट तयार करता येतो. तुम्ही बघितलं खपटाचे मोठेच्या मोठे शीट असतात. मोठं खपट असतं आणि ते खपट काय करतो आपण डोक्यावर घेऊन होतो. जसं खपट सपाट असतं की नाही तसं काचेचं शीटसुद्धा सपाट बनवला जातो. आता खपटाची साईज ही लहान आहे परंतु काचेची शीट मात्र मोठी असते. मग कोणत्या आकाराची पाहिजे, किती जाडीचे पाहिजे, यासाठी सुद्धा तो पातळ काच जमिनीवर ओतून खाली असा एक धातू ठेवला जातो. तो इतका स्मूथ असला पाहिजे की खडबड नाही पाहिजे. इन अदर प्रोसेस दुसऱ्या प्रक्रियेमध्ये काय सांगितलं जाते की मोल्टन म्हणजे काय? वितळलेला ग्लास इज फ्लोटेड ऑन अ बेड ऑफ मोल्टन मेटल टू मेक. आता बेड म्हणले की तुमच्या लक्षात आलं पाहिजे बेड म्हणजे गादी नाही. बेड हा शब्द तुम्ही बांधकामामध्ये वापरला असाल, ऐकून असाल की तिथे काय वापरला जाते? आमच्या घरी त्या व्हरांड्यामध्ये बेड करतोय म्हणजे काय? तिथली जागा थोडीशी काय करतोय? जमिनीशी मध्ये गिट्टी, वाळू, सिमेंट हे टाकून थोडं खालच्या बाजूला जे मऊ भाग आहे तो खाली दबू नये म्हणून बेड करतो वगैरे वगैरे. तसं त्या मेटलच्या ह्याच्यावर काय केलं जाते? व्हेरी फ्लॅट ग्लासेस सीड इवन ऑफ थिकनेस. त्याची जाडीसुद्धा आपण काय करू शकतो? ठरवू शकतो आणि तिथं काच फ्लॅट बनवला जातो. आता फ्लॅट काच कुठं काय उपयोगाला येतो? तर खिडकीला असतो, आपल्या कपाटाला असतो, घरातल्या वाचनालयामधल्या आतली पुस्तकं दिसण्यासाठी त्या कवडाला असतात, खिडक्यांना असतं, खिडक्यांची तावदारं असतात. आजकाल ते गॅलरीमध्ये सुद्धा भिंत असते, ग्रिल होतं, पण ग्रिल काढून आता तिथं काच वापरलं चाललं आहे. मोठमोठ्या बंगलोमध्ये, रो हाऊसेसमध्ये, फ्लॅट सिस्टममध्ये हे वापरलं चाललं आहे. थोडंसं
बाहेर या. त्याच्यानंतर आणखीन कुठल्या तरी शोरूमला तसा सपाट काच लावला जातो, काळा काच असतो, पारदर्शक असतो वगैरे वगैरे. आता गोब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्रॉन. आता कसं आहे, पातळ ग्लाससुद्धा काय करू शकतो आपण, इकडून तिकडे वाहून नेऊ शकतो. आउट इन टू व्हेरी थिन फायबर्स ऑफ ग्लास कूल फायबर्स ऑर कूल ग्लास कूल. म्हणजे काय म्हणते त्यानं, काचेचे जाड दोरे, काचेच्या काठ्या, काचेचे गोल लंबाकार, काचला जे जे पाहिजे ते आपल्याला करता येतं आकार देऊन. त्याची वस्तू जशी करता येते तशी करता येते. हे एवढं येतच ह्याच्यात सांगितले. जास्त काही ह्याच्यामध्ये तर्क लावण्यात आणि बोलण्यात अर्थ नाही, म्हणजे सहज समजू शकतं. सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लासेस. या प्रॉपर्टीचा अर्थ सर्वसामान्य माणसं असं करतात. प्रॉपर्टी म्हणजे शेती, बाडी, बंगला, हिरे, मोती, पाटल्या, सोनं, अंगठ्या. इथं तसं घ्यायचं नाही. आता इथं प्रॉपर्टीज म्हणजे त्याची गुणधर्म. विज्ञानाच्या अर्थातून आपण जातोय. ते काय म्हणते की ग्लास हॅज मेनी युजफुल प्रॉपर्टीज. ह्या काचेला अगदी उपयोगी असे गुणधर्म आहेत. ते कोणते आहेत? इट इज ट्रान्सपरंट. पहिलं त्याचा गुणधर्म आहे की ही काच इकडून तिकडलं दिसतंय, दाखवते. म्हणजे काचेतून तिकडलं बघता येते आपल्याला. तसं लाकडाचं नाही. यू कॅन सी थ्रू इट. त्यातून आपण दुसरीकडे बघू शकतो. कसं बघू शकतो? आपल्या डोळ्याचा चष्मा, आपल्या डोळ्याला लावलेला गॉगल. बघा तुम्ही गाड्यावर जाताना काय केलं जाते, त्याच्यामध्ये काचेचा जो भारी भारी गॉगल असतो, बरोबर. खूप काही अशी नाव आहेत. डोळ्याला लावला जातो आणि परंतु डोळ्यामध्ये मात्र कचरा जात नाही. आपण पाहू शकतो कचरा थांबवला जातो, खडे जाऊ शकत नाहीत, पलीकडलं मात्र आपल्याला दिसतं. इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. आणि काच कसा असतो? मजबूत आणि कठीण असतो. यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट. एखाद्या काचेचा शीट तर खाली ठेवला त्याच्यावर आपण किती बी लोड ठेवू शकतो, त्याच्या फुटत नाही. इट इज इम्पेरिबल. अभेद आहे, त्याला छिद्र वगैरे आहे कुठं? छिद्र नसतंच, नाहीच ते. आणि ते छिद्र पाडायला गेलो का तुम्ही काच फुटते, मग त्या भानगडे पडायचं नाही. इट डज अलाउ वॉटर टू अदर लिक्विड्स. इट डज अलाउ वॉटर ऑर अदर लिक्विड्स. काच हे काचावर पाणी सपाटतं, म्हणजे झिरपून घेत नाही, ते झिरपून घेत नाही. आणि दुसरं बी लिक्विड जर पडलं तरी बी ते काही झिरपून घेत नाही. टू पास थ्रू. म्हणजे काचावर जर पाणी पडलं, काचावर जर दुसरं काही पातळ द्रव्य पडलं तर त्याला उतार जिकडं आहे, स्लोप जिकडं आहे तिकडे ते वाहून जातं, त्याला परवानगी देतं. तिथं म्हणते मला राहून म्हणते माझ्या अंगावर. पण तिथं जर मातीवर काही सांडलं आपण, ती माती शोषून घेते. स्पंजवर ठेवलं शोषून घेते, कपडा ठेवला शोषून घेते. म्हणजे कपड्याचं गुणधर्म काय? शोषून घेणे. खडूचं शोषून घेणे, मातीचं शोषून घेणे, स्पंजचं शोषून घेणे. काचचं मात्र तसं नाही. म्हणूनच काच हा जर पाणी पडलं तर पुन्हा कोरडा करता येतो, तो ओलाच राहू शकत नाही. हा फरक आहे. आणि हे स्टेंड आहे, डागलेलं आहे, ते गरम करून थंड केलेलं आहे, ते इटसेल्फ स्वतःला तापवून घेतलेलं आहे त्याला. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड. काचेचा अन्नावर कसलाच परिणाम होत नाही. म्हणूनच बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे अन्नपदार्थ हे काचेच्या बरणीत पॅक केले जातात. हे असं का? असं का म्हणजे आपल्या घरामध्ये एखादं भगोणं आहे जर्मनचं किंवा पितळेचं आहे, त्याच्यामध्ये भाजी ठेवा. काय होतं तर त्या भाजीमध्ये त्या भगोण्याचे, पितळेचे असतील किंवा जर्मनचे असतील, त्याच्यातले अंश त्या भाजीमध्ये उतरतात आणि अन्नाची चव बदलतात. आम्ही तर म्हणतो भाजी चक इटून जाते. पण काचेचं मात्र अन्नावर परिणाम होत नाही. हे लक्षण, हे गुणधर्म इथं सांगितलं आहे. वॉटर पाण्यावर बी काय होत नाही, अन्नावर बी काय होत नाही, किंवा अदर सबस्टन्स. आता बघा, इन अदर वर्ड्स इथे सांगितलंय की दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर आपल्याला
हे लक्षात आलं पाहिजे की इन अदर वर्ड्स इट डज नॉट इम्पार्ट स्मेल. वास हा त्याचा काहीही परिणाम तिथं करू शकत नाही. मग आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे का, थोड्या थोड्या गोष्टीला लक्ष द्यावं लागतं. मग आता पुढं काय सांगते त्यानं की अदर टेस्ट ऑर देम वास, बरं का, किंवा चव याचा कसलाच परिणाम काचेचा त्या अन्नावर होत नाही. एखाद्या भगोन्यामध्ये भाजी ठेवली आपण, एखाद्या भगोन्यामध्ये जर भाजी ठेवली आपण तर ती भाजी काय करते माहिती आहे का, थोड्या वेळाने इटते आणि त्या भगोन्याचा वास सुद्धा येतो मध्ये. कशात ठेवलं होतं, ह्यात कशाला ठेवले, हे कशाला ठेवले म्हणतो. पण अन्नाचा परिणाम म्हणजे अन्न जर पार्सल करायचं असेल, अन्न साठवून ठेवायचं असेल, टिकवून ठेवायचं असेल तर काचेच्याच बरणीचा आणि काचेचा वापर केला जातो. हे मान्य आहे तुम्हाला. आता हे जे सांगितलं जातं आहे त्याच्याकडे जरा आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून शिकायचं. हे तुम्हाला जरी माहिती असलं तरीही आम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की आजच्या काळामध्ये आपली प्रकृती सांभाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आहे, घरामध्ये सुद्धा वस्तू आपल्याला कोणत्या वापरायच्या हे लक्षात आलं पाहिजे. माणसाच्या वेगवेगळ्या संशोधनानंतर आपण काय वापरलं पाहिजे. खरं तर आपल्यासाठी अमृत आणि आपल्यासाठी वरदान असलेला आपल्या इथला कारागीर म्हणजे कोण, कुंभार. कुंभाराच्या त्या गाडग्यामध्ये भाजी, कुंभाराच्या गाडग्यामध्ये आपण ठेवली तयार केलेली भाकर, मातीच्या तव्यावर केली बघा भाकरी. मातीचा तवा असतो, बाजारला येतो तो, राजस्थानचे लोक विकतात. त्याच्यावर भाजलेली भाकर तर जास्त लवकर गरम होते तवा तो. ती भाकरसुद्धा लई काळ विटत नाही. आपण ते बऱ्याच वेळा बघितलं आहे. कुकरमध्ये बघा आता त्या कुकरमध्ये अन्न शिजत नाही बाळांनो. ती मी जर डाळ टाकली आणि कुकरमध्ये ठेवली, शिजत नसते डाळ. ती डाळ फुटते, गाडग्यामध्ये डाळ शिजते परंतु कुकरमध्ये फुटते. हा लक्षात तुमच्या. पाण्यात डाळ भिजल्यावर भिजून फुगते का नाही, म्हणजे त्याच्यातले जे जीवनसत्व आहेत ते जीवनसत्व निघून जात नाहीत. पण डाळ फुटल्यानं त्याच्यामध्ये काही मिनरल असतात ती सगळे निघून जातात. म्हणून तेवढी प्रकृती मजबूत राहत नाही. आपल्याला ते जाणवत नाही. भूक लागल्यामुळे आपण जेवतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्हाला ककडी, आपली ककडी काय करायची, कच्ची ककडी खायची. कच्ची ककडी खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही मिनरल्स आहेत, प्रोटीन आहेत, साखर आहे, ग्लुकोज आहे, ते आपल्या सरळ पोटात जाते, पोटातून रक्तात घुसते, कारण ते जिवंत असते ना. पण तुम्ही जर ककडीची भाजी केली, ककडी उकडायची, ककडीची भाजी करायची, फोडणी टाकायची, पुन्हा नंतर अजून उकळायचं, त्या ककडीमधले सगळे मिनरल्स मरून जातात. पोट भरण्यासाठी म्हणून ककडी पोटात जाते, पण त्याचा रक्तात काहीही उपयोग होत नाही. त्याच पद्धतीनं इथंसुद्धा काचेच्या भांड्यामध्ये ठेवलेले अन्न हे उपयोगाला येते आणि ते टिकवून ठेवते. आजकाल तर काय मेन कापडातलं जेवढं खातो का ते काहीच उपयोगाचं नाही. आता इथं काय केलं जाते माहिती आहे का, भांड्याच्या एखाद्या ह्याच्यावर काय केलं जाते, भांड्याच्या एखाद्या काचेच्या भांड्यावर आपण काही सांडलो तर काय केलं जाते, ते इझिली धुवू शकलं जाते. आपण इझिली धुवू शकतो. हो का, इथं म्हणलं बघा, हो का, इट कॅन बी इझिली वॉश्ड. बरं का. कपड्यावर टाकलं, कपड्याला खरकट लागते, पण ह्याला लागत नाही खरकट. आता पुढच्या ओळीत काय सांगते, बट नॉट द लिस्ट इम्पॉर्टंट इज द फॅक्ट दॅट. एका कवळी शब्द घ्या आता, इट लुक्स ब्युटिफुल. परंतु हे सुंदर दिसतंय म्हणून तेवढंच जास्त उपयोगाचं आहे असं बी नाही बरं का. मग तवा फेकून द्यावा, बघून फेकून द्यावा का मग. हां, इथं म्हणते नो वंडर देन, इथं काही आश्चर्य नाही, दॅट इट इज युज्ड टू मेक सो मेनी थिंग्स. आश्चर्य नाही ह्याच्यामध्ये काही आश्चर्य नाही की एखादी वस्तू आपण वापरतो म्हणजे ती उपयोगाला येते म्हणून वापरतो ना. ह्यात काय आश्चर्य आहे. कुणीतरी एकानं काचचा ग्लास आणला म्हणजे तिथं काय नवल आहे का काचचा ग्लास. शरबत आपण काचचा ग्लास देतो पाहुण्यांना, मग काय नवल आहे का. साध्या ग्लासात द्या, अरे गाडग्यात द्या, कपात द्या, त्याचा काही संबंध आहे का. पण देण्यामध्ये फरक आहे का नाही, असतो का नाही फरक.
हे असू द्या लक्षात तुमच्या की काचेची बाटली तुमची औषधाची असते है ना. लहान लेकराचं औषध ही त्याची बाटली लहान असते, मोठ्या माणसाची औषधाची बाटली थोडी जास्त असते. आणखीन एक सांगू तुम्हाला, काचेचं नाही आता आजकाल ते प्लॅस्टिकचं निघाले टोपण असते किती वरचं, त्याच्यामध्ये लिक्विड औषध गुंतले जाते. त्या टोपणावर रेषा असतात, किती ml लेकराला औषध द्यायचं, त्याच्या पुढे जाऊ द्यायचं नाही. 5 ml असते ते वतायचं. आजकाल खोकला चालू आहे बघा, हां हे थ्रोट इन्फेक्शन व्हायले, गळ्याला इन्फेक्शन व्हायले, गिळताना दुखलाले, खोकला यायला असं व्हायले, तोंड साफ केलं तरी बेंड करायचं वाटलेले, थुकलं की घट थुका यायला बाहेर है ना, कधी कधी पिवळा यायला आहे, कधी कधी हिरवा यायला आहे. हे सगळं सर्दीचं लक्षण आहे. पण ती बाटली औषधाची असते, काचेची, प्लॅस्टिकची नसते. काही ठिकाणी प्लॅस्टिक वापरलं जाते, पण काचेच्या बाटलीला का वापरलं जाते तर मधलं औषध त्या प्लॅस्टिकवर कुठलाही परिणाम करू नये म्हणून. आता इथं काय म्हणते, मग हे काय आश्चर्य आहे का, एखाद्यानं काचेच्या बाटलीमध्ये औषध आणले आणि एखाद्यानं प्लॅस्टिकचे आणले, काही वेगळं आहे का? आश्चर्य नाही, आश्चर्यचकित व्हायच नाही. आपण एक एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता इथं आपल्याला काचेचे वेगवेगळे प्रकार दाखवले बरं का, काचेचे वेगवेगळे प्रकार ग्लास दाखवलेत. आता हे कलर्ड ग्लास आहे, दिसतं का तुम्हाला कलर्ड ग्लास? कलर्ड म्हणजे काय, रंग दिलेला ग्लास. आपल्या पुस्तकामध्ये दिले चित्र बरं का, आपल्या पुस्तकामध्ये भरपूर असे चित्र दिले, तर त्या चित्रातून आपल्याला लक्षात येते. आता मी तुम्हाला हा तास झाल्यानंतर बरं का मुलांनो, हा तास झाल्यानंतर काच कसा तयार होतो हे डायरेक्टच तुम्हाला या काचेच्या कारखान्यात नेतो तुम्हाला बरं का. एक व्हिडिओ तुम्हाला काच कसं तयार होत दाखवतो. आता कलर्डमध्ये सांगितलं आहे, ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस. ऑर्डिनरी म्हणजे काय, साधारण काच जो असतो. ऑर्डिनरी म्हणजे काय, साधारण. ऑर्डिनरी म्हणजे काय मुलांनो, चला लिहा बरं ऑर्डिनरीच्या खाली साधारण म्हणून स्पेलिंग लक्षात घ्या. ऑर्डिनरी म्हणजे साधारण ग्लास, साधारण काच हा कलरलेस. या कलरलेसला मी पुन्हा एकदा वेगळ्या शैलीनं गोल करतो, ते लक्षात घ्या. कलरलेस LESS हे जे लावलं आहे इकडे बघा, हो का का LESS ज्यावेळेस लावलं आहे त्यावेळेस नसतं बरं का, नसतंय. लेस लावायचं म्हणजे नसतंय. लेस म्हणजे तुम्ही काय म्हणता, तुमची लेस एकच बरं का, कपड्याला लावली लेस, पडद्याला लावली लेस म्हणतो का नाही, पडद्याला लेस लावली. पण इथं नाही तसं. नेस आणि लेस हे काय आहेत, सफिक्स आहेत. सफिक्स म्हणजे काय, प्रत्यय. आपण लावतो का नाही, लावू का प्रत्यय आता बरं का. प्रत्यय म्हणजे सगळ्यात शेवटी. पहिलं वान, गुण, वान. गुणला काय लावले आपण, वान लावले. पहिलं काय लावले, काय लावले, वान लावले का नाही. तसं इथं लेस लावले, नेस लावले. लेस आणि नेस हे समजून घ्यायचं. लेस म्हणलं की त्याचा गुणधर्म दूर राहतो. कलर रंगीत, लेस नाही रंगहीन. कलर नेस कलर पूर्ण म्हणजे कलर असतो असं वापरले. इथं शब्दाचा खेळ आहे. बट इट इज पॉसिबल दॅट, आणि हे शक्य आहे आपल्याला की कलर्ड अँड ट्रान्सपरंट ग्लास युजिंग बाय डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ केमिकल्स इन द ग्लास मेकिंग प्रोसेस. आता इथलं हे मोठं वाक्य आहे. काय सर, मोठं वाक्य वाचलं तुम्ही, मला समजलंच नाही. परत एकदा बघा इथं, आता मुलांनो इथं परत एकदा बघा, मी तुम्हाला एक एक शब्द सार सांगतो बघा. इथं म्हणतं आहे ग्लास, पुन्हा काय वापरलं आहे प्रिपोजिशन इथं, बाय युजिंग वापरून. काय वापरून, डिफरंट. डिफरंट म्हणजे काय, वेगवेगळे. काय वापरायचे वेगवेगळे, कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन मिश्रण कशाचे, केमिकल्सचे. रसायनाचा वेगवेगळा अंश घेऊन त्या काचाला वेगवेगळ्या प्रकारचा रंग देता येतो बरं का. नुसतंच एकाच प्रकारचा काच नसतो. ऐकलं तिथे तुम्ही. इथं पुढे काय म्हणते, इन द प्रोसेस म्हणजे कसली प्रोसेस, आता इन ग्लास मेकिंग प्रोसेस, काच बनवण्याची प्रक्रिया. या काच बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडं लक्षात घ्या, आपल्याला सुद्धा त्या प्रयोगशाळेत जाऊन काय होतंय ते बघणं गरजेचं आहे. मुलांनो तुमच्यासाठी इथं ह्या पुढच्या ओळीत काय दिले बघा. आता हे जे दिलेत कोणकोणते आहेत बघा,
नीलम जांभळा. आता बघा हे एक कोणते येतं, ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स. काचाला आपण वेगळे रंग देऊ शकतो. कोणकोणते बघा इथं, ह्याचं नाव काय, ब्ल्यू रंगाचा काच देऊ शकतो आपण, नमुने दाखल दिले आपण. दुसरा कोणता आहे, व्हायलेट आहे. व्हायलेट म्हणजे कसला, जांभळा आहे. त्याच्यानंतर कोणता आहे बघा, आता म्हणा बरं, म्हणा आता. हां, व्हेरी गुड. आता काय काय करतो माहिती आहे आपण, TUR टूर म्हणतो आपण, म्हणायचं नाही. टर्क्वाइज म्हणजे फिरोजा. तो कसा असतो रंग, असा असतो बघा, असा असतो रंग. काचेचे व्हरायटी तयार करताना जी कला वापरली जाते का, ती इतकी भारी वापरली जाते. आपण फक्त काच बघतो, त्याची माहिती घेत नाही. जितकं आपण अशा वैज्ञानिक गोष्टीमध्ये खोलात जाऊ तितकं आपल्याला काय होते, वेगवेगळ्या गोष्टी माहिती होतात आणि वरच्या वयामध्ये आपण उत्सुकतेने बघत नाही. बघा, एखाद्या माणसाला जरी गोष्ट माहीत नसली ती लांबवून बघते त्यानं. लाल माणिक, रुबी रेड, माहिती आहे तुम्हाला लाल माणिक, आपण इथे घालतो, अंगठीमध्ये घालतो, त्याला लाल माणिक म्हणले. म्हणून एक नमुन्या दाखल मी काय केलं, इथं एक फोटो तुम्हाला दाखवला आहे. त्याच्या पुढचा आहे पिंक. पिंक तर तुम्हाला सांगायची गरज नाही, तुमच्या आवडीचा रंग. मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज युअर फेवराईट कलर, माय फेवराईट कलर इज पिंक म्हणतो, नेहमी माहीत आहे. पण इतर कलर माहीत आहे का तुम्हाला, हां, इतर कलर माहीत आहे का, नाही माहीत. मग हे जे आपल्याला शिकायचे ते डिटेलमध्ये शिकायचे बरं का दीदी. डिटेलमध्ये शिकण्यामुळे काय होते, हे भांडवल जमा करायला वेळ लागतो आणि कधी कधी काय होते, मग हा धडा संपला नाही वाटते. पण धडा संपण्यासाठी नाही, नवे शब्द आपल्याकडे संकलित करण्यासाठी आपण काय करतो, संग्रह करण्यासाठी काय करतो, हे सावकाशपणे शिकायचे. आपण जेवढे 6वीत शब्द शिकलेत ते 7वीत नाही शिकायचे. नाहीतर सगळे पोरं काय करते माहिती आहे का, 10वीला जाऊन पार करते. THAT दॅट म्हणजे काय, व्हॉट म्हणजे काय, तिथं नाही करायचं. आपण जिल्हा परिषदला आहोत, ठीक आहे. त्याच्या पुढचा बघा आता, आंबर. आंबरचा रंग कोणता असतो, असा कलर असतो बघा. हां, या आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, या सगळ्या कलरला आपण एका जागी कुठंतरी अनुभवायचं. आता आमच्या इतर एक दिसतंय, कुणाला जर गिफ्ट द्यायचं असेल तर अशा प्रकारचा काच तिथं दिसतो. गिफ्ट द्यायचं असेल तर हे दिसतंय. काही जणांच्या बरण्या आहेत बघा, पाण्याच्या बरण्या आहेत, अशा आहेत का, पाण्याच्या बरण्या आहेत. त्यातलं पाणी तर इतकं भारी वाटते, लक्षात तुमच्या, खूप छान वाटते गेला त्या. आणि याच्यामध्ये काय केलं जातं आहे, याच्यामध्ये कुंडली असते आपली, कुंडी रोपटा असते मध्ये. हा ग्लास असतो शरबतसाठी, असतो का नाही. वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास वेगवेगळ्या रंगाचे असतात. ऑरेंज कलरचा आहे, हां, हे माहिती आहे तुम्हाला. या कलरचं विश्लेषण तुम्हाला देण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे का, आता जर मी पहिल्यासुरू प्रश्न विचारला की कोणकोणत्या रंगाचे आपण काच बनवतो, हां, व्हॉट टाईप्स ऑफ, हाऊ मेनी कलर्स ऑफ ग्लास वी आर मेकिंग, कोणत्या रंगाचे आपण काच बनवतो सांगता येते का आपल्याला. हे आपण बघतो का, हे नाही बघत नाही आपण. पण पुन्हा तुम्हाला जर डीप येलो म्हणजे काय, गडद पिवळा, हे का गडद पिवळा, हे सगळं लक्षात ठेवायचं. आणि मग आपण आता पुढच्या पानाकडे आल्यानंतर पर्पल ॲमेथिस्ट हा शब्द, हा बघायचा, हा पर्पल रंगाचा आहे. कसा दिसतो तो, असं मला वाटतंय की कुणीतरी कागदाचा गोळा तयार केला आहे, रंगात भिजवून ठेवला आहे. पण तसं नाही मुलांनो, त्याच्यावर डिझाईन ते कशी काढली आहे बघा. डिझाईन काढण्याची कला कशी असेल त्याला, त्या माणसानं त्या साच्यामध्ये ठेवले कसं बरोबर, तो तिथं रेष, इथं रेष कशी काय आली बरोबर, इथं फुटकाळ कसं वाटतंय, इथं खाली गळत कसं वाटतंय, ते जाड कसं बनलं आहे, मध्ये आकार कसा बनला आहे, हे सगळं कौशल्य आहे माणसाचं. दिस इज स्किल ऑफ दॅट मेकिंग ग्लास, वेगळ्या रंगाचं. म्हणून आपल्याला सगळ्या प्रकारचं माहिती पाहिजे. आता जो ग्रीन डार्क आहे, ग्रीन डार्क, ह्याच्यामध्ये काय केलं जाते, तुळशीच्या पानाचा द्रव्य बरं का, तुळशीच्या पानाचा असतो का नाही, तो देतो, तो प्यायला दिला जातो. आपल्यासाठी काहीतरी प्रकृतीला चांगलं असतं म्हणून. लेमनचा रस असतो. या सगळ्या गोष्टीला आपण लक्ष द्यायचं आणि एक एक शिकायचं. ब्लॅक अँड व्हाईट, काळा बिन पांढरा बी ग्लास आहे. आपल्याला तर माहीत पण नाही, नुसता पांढराच ग्लास माहीत आहे. काळा ग्लास रंग बघितला कुठं माहीत आहे का, दवाखान्यातल्या याच्यात. हां, पण दोन्हीचं मिश्रण बनलेलं एक काच असतो. हे सगळे काच, आता हा डिझाईनचा काच आहे बघा, हे स्टेंड ग्लास म्हणतात त्याला. हा डिझाईनचं, कसली डिझाईन काढली तिथं, कशी डिझाईन काढली असेल, ॲक्युरेट कुंडी आहे, ॲक्युरेट फूल आहे, बरोबर सेंटरमध्ये रेष आहे. हे सगळं शिकताना उगाचच काचेला सामान्यपणे बघायचं नाही.
कुठल्याही गोष्टीमध्ये संशोधन करा, मनाला प्रश्न विचारा. नुसती माती जर आपण बघितली, मातीचे प्रकार आहेत. काळी माती आहे की नाही, त्या काळ्या मातीमध्ये जास्त चांगलं पीक येतं. काळ्या मातीचं वैशिष्ट्य पाणी पडल्याबरोबर ती माती ठिसूळ होते आहे. पण पांढऱ्या मातीत जर पाणी पडलं तरी मुलांनो सिमेंटसारखी घट्ट होते ती. म्हणून जुने घरं कसे होते, जुने घरं पाटलाचे घरं मातीने बांधले होते. पण ती माती कशी ती पांढरी, हा सगळा फरक शिकायचा. शास्त्रज्ञ काय करतात, त्यांचं संशोधन वेगळ्या रूपानं असतंय. असं नाही की बघितलं गप्प बसलं. त्यांची नजर असते, त्यांचं एक नियोजन असतंय. आपण कुठल्या वस्तूकडे बघताना काय आहे ती. कलर्ड ग्लास इज यूज्ड टू मेक ब्युटिफुल. रंगीत काच हा बनवला जातो, वापरला जातो. कशासाठी? बनवण्यासाठी, सुंदर बनवण्यासाठी. काय सुंदर बनवण्यासाठी? पिक्चर, एस्पेशली इन विंडो पेन्स. काचेचे तावदान माहिती तुम्हाला, खिडकीचं तावदान असते की वरच्या बाजूचं. आता तुम्हाला दाखवलं का एक स्टेंड ग्लास, तो खिडकीवर असतो का नाही? हां, सपाट असतो, वेगवेगळ्या प्रकारचा असतो, प्लेन बी काच असतो. पण सहसा हे जे खिडक्याचे तावदान असतात बनवायचे, ते कसे असतात? करड बनतात, सुंदर खिडकी दिसण्यासाठी बनवलेले असतात. आता आपण पुढे जायचं. विंडोज आर नोन ॲज स्टेन्ड ग्लास. खिडक्या ह्या स्टेन्ड ग्लास आता दाखवलेल्या डिझाईनप्रमाणेच असतात. ते पुस्तकात सुद्धा चित्र दिलं आहे, तेही बघा. थोडं कल्पना करा, काचेच्या दुनियेत जावा. काच कसा असतो बघा. आजकाल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात त्याला. आतली तुम्हाला जर आता एखादा विचारलं, तुम्ही घर बांधलं, कसं बांधलं? अहो घराला कधी पिलर टाकून उंच न्यायला, 4 मजली न्यायला काही नाही अवघड, काहीच नाही अवघड. पण गिलावा करून मधली डिझाईन करण्यासाठी जास्त पैसा लागते. का लागते? कुठं काच पाहिजे, कसला काच पाहिजे, किती आकाराचा पाहिजे. काचचं ती वरचं असते बघा, छोटंच काच असते. साऊंड सिस्टम कुठं आहे तुमची? काय तो कोपरे ठेवले, बरे काय लावले? कोपरे, काचेचे कोपरे ठेवले म्हणून. काचेचे कोपरे त्या भिंतीला असं कोरलंय आणि त्याच्यामध्ये काच घातलाय आणि त्याच्यावर छोटे छोटे इतके सुंदर आणि जास्त आवाजाचे साऊंड ठेवले. साऊंड 7चा साऊंड आहे. असं वाटतंय की मी कुठंतरी पिक्चरच्या थिएटरमध्येच गेलो. आपल्या इथं 2 आहेत माणसं, त्यांच्या घरी गेलो होतो मी. त्यांच्या घरामध्ये त्याने पिक्चर थिएटर केलं तयार. मोठा अलर्ट पडदा आहे. गेल्यानंतर बसलो तर जवळजवळ आपल्या घरामध्ये बाज आहे की नाही, बाजच्या आकारा इतका त्यांच्या घरातला पडदा आहे. समजलं? बाजच्या आकारा इतका पडदा म्हणजे आपली बेडशीट आहे की नाही, बेडशीटच्या आकारा इतका पडदा समोर. आपली टी व्ही किती आहे, आपलं कम्प्युटर किती आहे, आपलं लॅपटॉप किती आहे, हा मोबाईलचं स्क्रीन किती आहे, थोडंच आहे की नाही. हे तसं असते तिथं. आता इथं स्टेन्ड ग्लास म्हणले. पुढे बघा आता विंडोज. दे आर सीन मोस्टली इन चर्चेस. आता तो जो काच असतो तो कुठं दिसतो आपल्याला? जास्त करून ख्रिश्चन लोकांच्या मंदिरामध्ये, ख्रिश्चन लोकांच्या मंदिराच्या खिडकीला असतो. आणखीन कुठं असतो? चर्च म्हणजे काय? ख्रिश्चन लोकांच्या मंदिराला काय म्हटलं जाते? चर्च म्हटलं जाते. मुस्लिम लोकांच्या मंदिराला मस्जिद म्हटलं जाते. समजलं का नाही? आणखीन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांच्या धर्मस्थळाला वेगवेगळे नाव आहेत. त्यांच्या दरवाजाला असतं कलर्ड ग्लास कॅन आल्सो बी यूज्ड. कलर्ड ग्लास, काचेचे ग्लास आणखीन एका ठिकाणी वापरले जातं टू मेक काय वापरलं जातं? ब्युटिफुल स्कल्पचर. स्कल्पचर शब्द लिहून घ्या. शिल्प बनवण्यासाठी. काचेचे शिल्प, काचेच्या मूर्त्या, कोरीव कामातल्या, बरं का. आजकाल यायला बघा ते काचेचा एक माणूस आहे बरं का, असं पुढं ठेवून त्याचे कानं मोकळे आणि त्याच्या कानामध्ये काय दिलं जाते? सोन्याचे रिंग दिले जातात. आणि ते काय करायचं? देवघरात द्यायचं. आजकालचा ट्रेंड आहे लग्नात द्यायचं ते. आणि डेकोरेटिव्ह म्हणजे काय? डेकोरेशन म्हणजे काय करतो आपण? सजवणे. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स इट, बरं का. इट इज, इथं घ्यायचं इट. हे इट ना खाली आल्यामुळे काय करायचं मुलांनो, हे का इट इथं आले, ह्या इटकडे लक्ष द्या. त्याला इथं लक्ष द्या. हो का, इट इज इथे येतं आहे, इट इथे येतं आहे, करता इथे इट इज आल्सो पॉसिबल टू पेंट ऑन ग्लास यूजिंग स्पेशल. काचेवर सुद्धा रंग देता येतात वापरून. काय वापरून? खास
स्पेशल म्हणजे काय, खास. खास बघा, काचेवर रंग द्यायचे. काय काय द्यायचे, ग्लास कॅन बी रिसायकल्ड. काचेला वेगवेगळ्या प्रकारचे रंग देता येतात. आता शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे काच पुन्हा वापरू शकतो. रिसायकलिंग म्हणजे कळतं का नाही, हां, वापरलेले काच फेकून द्यायचे पुन्हा ते वापरात आणायचे. तुम्हाला ते सांगितलं तुम्ही की सकाळी सकाळी काही माणसं पोतं घेऊन फिरतात आणि दरवाजा कुणाच्याही हॉटेलच्या बाजूला आपण जे पाणी पितो बिस्लरीचं पितो का नाही, त्या गोळा करतात. त्या गोळा करून 60 रुपये 70 रुपये किलो विकतात. मग ती माणसं जे घेतात ती काय करतात, ती गोळा करून एका ट्रकमध्ये भरतात आणि ट्रकमध्ये भरून त्याने काय करते, सगळ्याला क्रंच करते. क्रंच म्हणजे काय, दाबून एका जागी त्याचा एक पुठ्ठा तयार केला जातो आणि मग त्याला काय करतं, पुन्हा तापवलं जातं. तापवून त्याला पातळ केलं जातं, त्याला पॉवर केलं जातं. POUR, पॉवर म्हणजे काय, ओतणे, ओतायचं, कुठेतरी आकारात ओतायचं आणि पुन्हा त्याच्या बाटल्या तयार करायच्या. समजलं तुम्हाला. तसं काच जर फुटला असला, तुकडे पडले असले, त्या काचाला काय करायचं आणि पुन्हा त्या काचाला पुन्हा आकार देता येतो. अजून तो का आपण काचेचा पुन्हा एकदा वापर करता येतो, म्हणजे ते रिसायकलिंग करता येतात. आता हे इथे जे चित्र दिले त्या चित्रामध्ये थोडं लक्ष द्यायचं. यात सांगितलेल्या प्रत्येक चित्रावर लक्ष ठेवा. रिसायकलिंग म्हणजे इथून काय होणार, इथून हे असं होणार की काच वापरला जातो, तुकडे करून वापरला जातो. हे भरणी तयार झाली, हे तयार झालं, हे तयार झालं, हे तयार झालं, हे तयार झालं, आणि पुन्हा फुटला तर पुन्हा अजून हे करता येत. त्या मग काय करता येते, वेगवेगळे आकार तयार करता येतात. ते आलेत, बाउल्स आहे, ग्लास आहेत, मासा आहे, वगैरे वगैरे. रिसायकलिंग पुन्हा उपयोग करायचं. ग्लास कॅन बी रिसायकल्ड. काच हा पुन्हा वापरता येतो. पुन्हा वापरता येतो म्हणजे काच फुटल्यावर लगेच तो वापरायचा का, नाही. तो काच फुटल्यानंतर तो एकत्रित करून त्याला गरम करून तो लिक्विड करून पुन्हा वेगवेगळे आकार त्याला देता येतात, असं या रिसायकलचा अर्थ होतो. आता आपण पुढं याचं आणखीन एक वैशिष्ट्य काय बघायचं की अनादर युनिकचा अर्थ असा होतो की अद्वितीय. अद्वितीय म्हणजे काय, एकच. अद्वितीय वैशिष्ट्य असं आहे, फीचर म्हणजे वैशिष्ट्य ऑफ ग्लास इज दॅट आहे की इट इज 100%. इट इज 100%. इथं काही शब्द खूप महत्त्वाचे आहेत. इथं बघा, हे युनिक आहे. या शब्दाचा अर्थ घ्यायचा. युनिक म्हणजे अद्वितीय. अनादर म्हणजे दुसरं, इतर वैशिष्ट्य. आता हे फीचर म्हणजे काय, वैशिष्ट्य. कशाचे, ऑफ वापरले इथं प्रिपोजिशन ऑफ. त्याच्यापुढे काय केले, ग्लास. काचेचे एक युनिक फीचर्स आहे इज दॅट इट इज 100%. 100% ते काय करू शकतो आपण, रिसायकेबल म्हणजे त्याचा पुनर्वापर योग्यरित्या करता येतो. कसा करता येतो त्याचं थोडंसं पुढच्या ओळीमध्ये विश्लेषण दिले ते बघा. आता ओल्ड ग्लास, जुना काच, कॅन बी यूज्ड वापरला जाऊ शकतो. टू मेक न्यू नवीन वस्तू काय बनवण्यासाठी, नवीन काच बनवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. एनी नंबर ऑफ टाइम्स, कितीही वेळा. आज बाटली फुटली, त्याचे तुकडे घेतले, गोळा केले, गरम केलं, वस्तू बनवली, वापरताना पुन्हा फुटली, पुन्हा तो काच आणला, पुन्हा वापरला. तशाच पद्धतीने प्रोसेस करून लिक्विड करताना काय काय लागतं, कोणता सोडा घातला, त्याला कसं केलं, वगैरे वगैरे. रिसायकलिंग करत असताना त्याची प्रोसेस केली जाते. ती प्रोसेस कोणत्या पद्धतीने केली जाते, कोणतं केमिकल घातलं जातं आणि पुन्हा वापरलं जातं, हे तिथं आहे. परंतु इथं काय सांगितलं आहे की तो काच आपण कितीही वेळेला, एनी नंबर ऑफ टाइम्स, कितीही वेळा वापरतो. रिसायकलिंग ग्लास इन धिस मॅनर. आता रिसायकलिंग ग्लास इन धिस मॅनर
आता इन धिस मॅनर म्हणजे काय, अशा दृष्टिकोनातून सांगणं आहे की इज मच चीपर. मच MUCH, मच म्हणजे इतकं जास्त, मच चीपर, चीपर स्वस्त, दॅन पेक्षा, पेक्षा मेकिंग न्यू ग्लास. म्हणजे जुना काच वारंवार आपल्याला वापरता येतो, तो नवा करण्यापेक्षा, म्हणजे वाळू आणि सोडा लेमन वगैरे मिसळून नवा काच करण्यापेक्षा हाच काच फुटलेला परत परत प्रक्रिया करून जर वापरला तो तो स्वस्तात बसतो रॉ मटेरियलपासून. मग काय लागते, इट रिक्वायर्स. आपण आत्ता सध्या आपल्या शाळेमध्ये साध्या वर्तमान काळाची वाक्य करत आहोत. इथं हेही लक्षात ठेवायचं मुलांनो की इट त्याच्या पुढे आहे क्रियापद रिक्वायर्स, येस लागले ते येस लागले. मच लेस हीट, मग त्याला थोडी बहुत उष्णता लागते. अँड लॉट ऑफ एनर्जी इज सेव्ड, म्हणजे काय होतं, त्याला जाळबी जास्त लागत नाही आणि एनर्जीही वाचते आपली. म्हणून जर फुटलेले काच परत एका गोळा केले म्हणून ते भंगारवाले येते, त्याशी आपण बोललो होतो. परत येतात भंगारवाले ते काचेच्या बाटल्या, लोखंड, रद्दी विकत घेतो असं म्हणते त्याला. आणि मग ह्या काचच्या बाटल्या काय केल्या जातात, परत इकडे पडल्या जातात, त्यात प्रक्रिया केली जाते आणि मग पुन्हा काच तयार केला जातो. इफ यू रिसायकल, इफ यू रिसायकल बॉटल you save enough energy to power a color. दुसरी वेळ आहे केमिकल्स अँड प्रोसेस. इवन अ सिंगल ग्लास बॉटल, इवन एक साधारण बाटली जर तुम्ही घेतली तर काय वाचतं माहिती आहे का, आपलं एनर्जी वाचते, आपली पॉवर वाचतं, कलर वाचतं वगैरे वगैरे. आपल्याला नाही बोलता येते असं. You save enough energy to power a color TV for about 20 minutes. So the next time you throw away a glass bottle, think glass is valuable. That's end. म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही एखादा काच सुद्धा फेकून देताना विचार करू शकता, हे यातून सांगायचं आहे. म्हणजे काच किती किमतीचा आहे हे या पाठात आपल्याला सांगितलेलं आहे.